विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2024-25 इयत्ता 5वी या इयत्ता 5वीचा वार्षिक परीक्षेचा परिसर अभ्यासाचा जो पेपर आहे तो पेपर कशा पद्धतीचा असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा असाच पद्धतीचा पेपर तुम्हाला विचारला जाणार आहे। त्या ठिकाणी तोंडी आणि प्रात्यक्षिक चाचणी गुण आहेत पहा 6। पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांग। वाहतुकीच्या 3 साधनांची नावे सांग। यामध्ये पहा सायकल, कार, बस, ट्रक। त्याबरोबर दळणवळणाचे 3 साधनांची नावे सांग। मोटार, रेल्वे, जहाज। प्रदूषण कमी करण्यासाठी काय करता येईल ते सांग। वाहनांचा कमीत कमी वापर, झाडे लावणे। संगणकाचे फायदे सांग। तर गतीमध्ये काम होते, कामात अचूकता, माहितीची साठवणूक करता येते। त्यानंतर मोबाईलचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास कोणते दुष्परिणाम होतील। डोळ्याचे नुकसान होईल, मेंदूवर परिणाम होईल, अपघाताचा धोका, शारीरिक त्रास आणि झोपेवर परिणाम। अशा पद्धतीचे मोबाईलचे प्रमाणाबाहेर वापर केल्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढे दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात पुढील बाबी सूचीसह दाखव। पहा गुण आहेत 2। चादरीसाठी प्रसिद्ध ठिकाण, हेमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण, येवला साडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आणि महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडीचे प्रमुख केंद्र। पहा आता या ठिकाणी नकाशा आहे, या नकाशामध्ये आपल्याला दाखवलेला आहे। पहा चादरीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सोलापूर, त्यानंतर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण छत्रपती संभाजीनगर, येवला साडीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण नाशिक, त्यानंतर महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडीचे प्रमुख केंद्र मुंबई। अशा पद्धतीने हे जे ठिकाण आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशावरती दाखवायचे आहेत। पाहत आता लेखी चाचणी, या ठिकाणी लेखी चाचणीमध्ये पहिली रिकामी जागा त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील टिंबटिंब येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे। त्याचं उत्तर आहे सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे। गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात तर शर्करा असतात। टिंबटिंब हा रोग प्रतिबंधनाचा एक उत्कृष्ट उपाय आहे। लसीकरण। कार्य करण्याच्या क्षमतेला टिंबटिंब असे म्हणतात तर ऊर्जा असे म्हणतात। त्यानंतर खालीलपैकी सामाजिक आरोग्याला घातक सवयी पुढील चौकटीत चुकीची अशी खूण कर। जुने झालेले टायर जाळणे चुकीचं आहे। पहा रस्त्यावर कोठेही थुंकणे हे देखील चुकीचं आहे। घरातला कचरा रस्त्यावर टाकणे हे देखील चूक आहे। आणि पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे हे चांगली सवय आहे। पहा त्यानंतर कार्नेली प्रश्न 5वा, भरभर जेवताना ठसका लागला। भरभर जेवताना मुख्यत्वे अन्न गिळताना अन्न पाण्याचा कण चुकीच्या मार्गाने श्वासनलिकेत जाऊ लागतो तेव्हा त्या ठिकाणी ठसका लागतो। म्हणजे त्या भरभर जेवताना आपण काय करत असतो, भरभर जेवताना चुकीच्या मार्गामुळे काय होतं, जो कण आहे तो श्वासनलिकेत जातो आणि श्वासनलिकेमध्ये कण गेल्यामुळे आपल्याला ठसका लागतो। पहा लहान बाळ लहान असते तेव्हा स्वतःची कोणतीच कामे करू शकत नाही। कारण हे अगदी बरोबर आहे की कारण त्याचे अवयव पूर्णपणे सक्षम बनलेले नसतात। हळूहळू वय वाढल्यानंतरच बाळ स्वतःचे काम शिकतं। पहा त्यानंतर भारतातील लोकांच्या पोशाखात विविधता आढळते। भारत हा विविध संस्कृती, भाषा, हवामान आणि परंपरेचा देश आहे, त्यामुळे प्रत्येक भागातील लोक वेगळा पोशाख परिधान करतात। त्यानंतर आपण प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिही। आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा वापर करतो, तर पाणी पुरवठा व्यवस्था, वीज पुरवठा, रस्ते, महामार्ग, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र इत्यादी सार्वजनिक सुविधांचा वापर करतो। प्रत्येक मानवाला कोणकोणत्या विविध भावना असतात। प्रत्येक मानवात आनंद, दुःख, राग, भय, प्रेम, चिंता, उत्साह, ताण, कृतज्ञता इत्यादी भावना असतात। तुम्ही आत्मसात केलेली कोणती 3 कौशल्ये लिही। भाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य आणि गणन कौशल्य। रोगाची साथ येते तेव्हा काय होते, लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडतात, रुग्णालयावर ताण येतो। पहा त्यानंतर जोड्या लाव, फुफ्फुसे श्वसन संस्था, जठर पचन संस्था, हृदय रक्ताभिसरण संस्था, मेंदू चेता संस्था। त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिही। सर्व गतिमान वस्तूमध्ये गतित ऊर्जा असते, बरोबर। पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, बरोबर। कर्बोदकापासून शरीराला ऊर्जा मिळते, बरोबर। वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, बरोबर। आता प्रश्न 9वा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिही। फक्त 1, शाळेच्या जडणघडणीत समाज आपला वाटा कसा देऊ शकतो। शिस्त व सहकार्याचे पालन करून, त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन, सकारात्मक विचार व प्रेरणा देऊन, स्वतः पुढाकार घेऊन। पहा म्हणजे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा महत्त्वाचा वाटा असतो आणि हा वाटा म्हणजे शिस्त आणि सहकार्याचे पालन करून, सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन, सकारात्मक विचार आणि प्रेरणा देऊन आणि स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी
समाज आपला वाटा शाळेच्या जडणघडणीमध्ये देऊ शकतो. संतुलित व्यक्तिमत्वामुळे आपल्याला कोणते फायदे होतात? पहा, आता संतुलित व्यक्तिमत्वामुळे आपल्याला होणारे फायदे म्हणजे भावनिक स्थैर्य मिळतं, सकारात्मक संबंध निर्माण होतात, निर्णय क्षमता सुधारते, कामात सातत्य आणि यश त्यामुळे प्राप्त होते. पहा, म्हणजे संतुलित व्यक्तिमत्वाचे हे जे फायदे आहेत ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात सांगितले. अशा पद्धतीने इयत्ता 5वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे परिसर अभ्यास विषयाचे, त्यामध्ये हे प्रश्न नक्कीच असणार आहेत. त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.